श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र. विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात गंगाखेड उपविभागाचं 100% काम. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा. आणि हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत गंगाखेड उपविभागानं उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणून गंगाखेडनं बहुमान पटकावला आहे. परभणी इथं केंद्रीय रेशीम बोर्ड, कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या शाश्वत शेतीसाठी सिल्क आणि मिल्क योजना आणि मेरा रेशीम मेरा अभियान 2.0 कार्यशाळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सिल्क आणि मिल्क योजना सुरू करणारा परभणी हा राज्यातला पहिला जिल्हा असल्याचं त्यांनी सांगितलं. वालूर इथं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसंदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा देखील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव तथा परभणी जिल्ह्याचे पालक सचिव डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातले विकास प्रकल्प निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हर घर तिरंगा अभियानांतर्गत परभणीत तिरंगा सायकल बाईक रॅली उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत वाहनं चालवून देशभक्तीचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं. प्रशासनानं अधिक संवेदनशील, गतिमान आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम करत प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवावा असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 48 कोटींच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. समाज कल्याण विभागाच्या स्टॉलचं लोकार्पण तसंच जलसप्ताहाच्या बोधचिन्हाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. परभणी शहरातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांनी, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी ध्वजवंदन केलं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केल्याचं सांगत शासन यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर असल्याचं आश्वस्त केलं. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तंबाखूमुक्ती तसंच मृदा आणि जलसंधारण सप्ताहाची शपथ देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात वारंगा फाटा इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी मेळाव्याला पालकमंत्र्यांनी हजेरी लावली. औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर इथल्या श्री शांती विद्या मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्यातही पालकमंत्री झिरवाळ सहभागी झाले होते. हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करून जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 नुसार हिंगोली जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 37.1% असून बालविवाहाच्या प्रमाणाच्या बाबतीत जिल्हा राज्यात 5व्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर बालविवाह निर्मूलनासाठी प्रशासनानं विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बालविवाह निर्मूलनाच्या प्रभावी नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विकसित भारत या संकल्पनेच्या धर्तीवर विकसित हिंगोली घडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीनं कामं पूर्ण करावीत. नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन उभारण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेरा युवा भारत हिंगोली यांच्या वतीनं जिल्हास्तरीय नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ तसंच शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.